का हो भाऊ, तुमच्या सोयाबीनला जर 1000 रुपये भाव भेटला तर काय करा? सुस्त, काहीच बोलायला तयार नाही. भाऊ कापसाले 2000 द्यायला लागला, तुम्ही काही करणार आहे का? सुस्त. तर आमची ज्या दिवशी मीटिंग झाली त्या दिवशी कर्जमाफी केली असती तर 15-20 हजार कोटीची करावं लागली असती. 30 जूनपर्यंत थांबलो तर 45,000 कोटीची करावं लागली. म्हणजे लाभार्थी वाढणार, शेतकऱ्याची संख्या वाढणार. म्हणजे अशा पद्धतीत लोकांच्या मनात भ्रम टाकण्यात आला का बच्चू कडू मस्त इशाराम इथे राहतं, जसं काही 20-20 लाखाची गादी आहे, बाजूनं सोफा 50 लाखाचा बसला आहे. मार्च 2025 इथून 7 महिने अगोदर आमचं आंदोलन सुरू झालं. तेव्हा जरांगे साहेब मराठ्यासाठीच लढत होते. सरकारनं जी तारीख दिली त्यात सरकार फसला आहे व्यवस्थित, आपण नाही फसलो, सरकार व्यवस्थित फसला. बच्चू कडू जे आहेत ते आधी शिवसैनिक होते, मग त्याच्यानंतर प्रहार संघटना काढली, मग तुम्ही उद्धव ठाकरेंकडनं शिंदेंकडं गेला, तुम्ही गुवाहाटीला पण गेला, तुम्ही फडणवीसांच्या कॉलवरती गेला. मला असं समजलं का भाजप माझ्यासाठी 50-60 कोटी रुपये खर्च करेल माझ्या बदलामीसाठी. जातीसाठी एका आवाजावर लाखो तयार होतात आणि शेतकऱ्यासाठी 2 महिने फिरून लोक जमा होत नाही. मला वाटते फडणवीस साहेबासारखे असे किती काही आले तर ते आम्हाला थांबवू शकत नाही. तर याच्यावरच एवढा वादम झाला का ते नागपूरला का बोलावलं नाही, बंद दरवाजात बंद दरवाजात चर्चा का केली. एवढी अविश्वासार्हता दाखवणं मला वाटतं काही फार चांगली नाही. जेपर्यंत खात्यात पैसे येत नाही तेपर्यंत BJPला मत नाही आवडत. नमस्कार, बोलबेडू चर्चामध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रामध्ये गेले काही वर्ष जी आंदोलनं होत आहेत ती प्रामुख्यानं जात किंवा आरक्षण या विषयाभोवती होत आहेत. म्हणजे कधी मराठा समाजाचं आंदोलन असेल, कधी OBCचं असेल. परंतु हे सगळे जे प्रश्न आहेत जातीचे, ते अनेकांचं असं म्हणणं आहे की ते मूळ प्रश्न हे मातीचे आहेत, शेतीचे आहेत. आणि चळवळींचा एवढा इतिहास लाभलेल्या महाराष्ट्रामध्ये शेतीवरती का आंदोलन होत नाहीत असाही प्रश्न विचारला गेला. देशामध्ये खूप मोठं आंदोलन झालं, महाराष्ट्रामध्ये का नाही? शरद जोशी चा काळ वेगळा, आजचा काळ वेगळा, तरी पण हा प्रश्न विचारला गेला. खरं तर अनेक संघटना आहेत, अनेक नेते आहेत, म्हणजे शरद जोशींच्याच मुशीतून घडलेले आहेत, तरी पण एक मोठं आंदोलन उभं राहत नव्हतं. आणि ती कसर आत्ता नुकतीच भरून निघाली. बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळं एक मोठं आंदोलन बघायला मिळालं. खरं तर त्यांनी 3 आंदोलनं केली होती गेल्या 6 महिन्यामध्ये. आणि मोजरीला जे आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर 3 महिन्याचा अवधी दिला, त्या 3 महिन्यात काहीच घडलं नाही. परत त्यांना आंदोलन करावं लागलं. नागपूरला मग त्यांनी ट्रॅक्टर मोर्चा वगैरे काढला. आणि त्याची जी दखल आहे, कारण लाखोनी सगळे शेतकरी जे आहेत ते सहभागी झाले होते, सरकारला घ्यावी लागली. आणि बच्चू कडू यांनी मुंबईला जात ज्या काही वाटाघाटी केल्या त्याच्यानंतर त्यांनी एक तारीख मिळवली. त्यांचं असं म्हणणं आहे की कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी ही जी काय आहे ते आत्तापर्यंत जे आश्वासन होतं, जाहीरनाम्यातलं आश्वासन होतं, त्यावर कोणीच बोलायला तयार नव्हतं. तर पहिल्यांदा 30 जूनच्या आत आम्ही ते देऊ, हे मोठं यश आहे. ह्याच्यावरती अर्थात टीका झाली, कारण टीकाकारांचं किंवा विरोधकांचं असं म्हणणं होतं की काय मिळवलं, 8 महिन्याचा कालावधी आहे, ह्याच्यामध्ये अजून एक हंगाम जाणार आहे पूर्ण, त्या काळात मग शेतकऱ्यांनी काय करायचं, मग आधी जे कर्ज जे आहे ते फेडायचं, परत नवीन कर्ज घ्यायचं. आणि मुळात सरकारचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे की कर्जमाफी किंवा मुक्ती केली तर बँकाचाच फायदा होता, असं स्वतः मुख्यमंत्री फडणवीस म्हणत होते, किंवा अजित पवार म्हणत होते किती वेळा तुम्हाला द्यायची वगैरे असं तसं. त्यामुळं एक हा जुमला आहे का, जुमलेबाजी आहे का, अशी शंका होती. बच्चू कडू हे मॅनेज झालेत का, अशी पण टीका झाली. तर हे सगळे जे वेगवेगळे पैलू आहेत त्यावरती बोलण्यासाठी खुद्द आपण या चर्चेमध्ये बच्चू कडू यांना बोलवलेलं आहे. ते स्वतः मूळचे शिवसैनिक आहेत, अपक्ष आमदार राहिलेले आहेत, प्रहार नावाची संघटना आहे, पक्ष आहे, अचलपूर इथून त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. आपण त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा करणार आहोत आणि हे सगळे आक्षेप असेल, त्याची भूमिका असेल, पुढचं काय, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. स्वागत आहे पहिल्यांदा तुमचं. नमस्कार, धन्यवाद. मी जसं म्हणालो की हा प्रश्न होता की का महाराष्ट्रामध्ये या विषयावरती आंदोलन होत नाही, इतका जो महत्त्वाचा विषय शेतीचा, आणि शेतकरी पिचलेला आहे बघा, तो शोधतच होता. आणि तुमच्या रूपाने एक नेतृत्व मिळालं आणि बघता बघता ते आंदोलन जे आहे ते मोठं झालं, ज्याची दखल सुरुवातीला सरकार काय फार कशाला आंदोलन करायला पाहिजे वगैरे अशी भूमिका होती, पण ती घ्यावी लागली. पण परत तेच की ह्याचं फलित जे मिळालं तुम्हाला, तर कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी नाही मिळाली, तर ती कधी करण्याची तारीख मिळाली. मी चुकत नसेल तर तुम्हीच टीका केली होती की हे लबाड आहेत मुख्यमंत्री. आणि आपल्याकडे एक म्हण आहे, लबाडा घरचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही. मग तुम्ही न जेवता
हे मान्य का केलं? अगदी बरोबर आहे. लोकांचा याच्याबद्दल गैरसमज होत आहे. त्यांची काही चूक नाही आहे. मला असं वाटतं की ते समजून घेण्याचा भाग आहे. पहिली गोष्ट तर आपण जे आंदोलन उभं केलं ते फार कष्टानं आणि फार मेहनतीनं आणि वर्गणीतून आंदोलन उभं राहिलं. पहिल्यांदा असं होत होतं का 50-60 वर्षाच्या इतिहासानंतर वर्गणीतून उभं राहणारं हे पहिलं आंदोलन असेल. आणि आम्ही रायगडला 3 दिवस उपोषणाला बसलो. मार्च 2025. काही लोक म्हणतात का आता काही लोक आंदोलन हाती घेत होते म्हणून बच्चूकडून आंदोलन सुरू केलं. तर हे 8 महिन्यापूर्वी आपण म्हणजे 25 मार्चपासून आंदोलनाची सुरुवात केली. 3 दिवस तिथं रायगडावर उपोषणाला बसलो आहे. शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी रायगडातून तिथून मुख्यमंत्र्यांना बैठक लावली. बैठकीमध्ये बरेच मुद्दे चर्चेला आले, ते रेकॉर्डवर आले आणि तिथून सुरुवात झाली. नंतर 8 दिवस टेंबा आंदोलन केलं, रक्तदान करून आंदोलन केलं. मुख्यमंत्र्याच्या घरासमोर आम्ही स्वतः रक्तदान केलं आणि मग अन्नत्याग आंदोलन केलं 8 दिवस आणि त्याच्यानंतर पदयात्रा केली. स्टेप बाय स्टेप काय होतं आहे का महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन हे लोक विसरून गेले होते. व्हायचे आंदोलन पण ते असे तात्पुरते किंवा ते दखलपात्र एवढे नाही राहायचे. त्यानं ते दखलपात्र आंदोलन करायचं आम्ही ठरलं होतं का आपण पूर्ण जो रूढ आहे आता महाराष्ट्राचं जे काही चित्र आहे ते चित्र आम्हाला बदलायचं आहे. इथून अजून काही झालं नाही. आता ते सुरुवात आहे. ये तो टेलर था, पिक्चर बाकी है. याच्यानं पूर्ण अजून मोठा प्लॅन आमचा तयार आहे. आम्ही आयुष्य आता पुढलं आयुष्य मजूर, शेतकरी, जे मेंढपाळ आहे, दिव्यांग आहे, जो अशी कष्ट करणारा समाज आहे, जो कष्ट करून खाणारा समाज आणि एक बेमानीनं खाणारा समाज असे 2 समाज आहे. आणि आम्ही कष्ट करणाऱ्याच्या बाजूचं एक मोठं आंदोलन महाराष्ट्रभर आणि देशव्यापी अशा पद्धतीनं करायचं ठरलं आणि स्टेप बाय स्टेप आपण समोर गेलो. उपोषणानंतर समिती तयार झाली. समितीचं आश्वासन भेटलं. खरं तर मी जर त्या रायगडला आंदोलन केलं नसतं तर कर्जमाफीचा मुद्दा संपला होता. कर्जमाफी देऊ हे म्हणून मतं घेतले होते भाजपनं. पण कर्जमाफीच्या तुम्ही पहा आत्तापर्यंतचा हा पहिला इतिहास आहे का वचननाम्यातल्या गोष्टी म्हणजे जे तुम्ही निवडणुकीच्या वेळेस घेता इतके सगळे 200-300 वचनं आपण देत असतो आणि कुठल्याच पक्षानं एकदा सत्तेत आल्यानंतर तो वचननामा पाहतही नाही. आपण पाहायला लावलं. आपण सांगितलं की आप बोले थे वो हमको करना पडेगा. आणि मग आम्ही सुरुवात केलं. आम्ही तेच एक नस पकडली का नाही तुम्हाला कर्जमाफी बोलले होते ना ते तुम्हाला करावंच लागेल. आणि मग तो सुरून तो आपण चर्चेला आणला. तो थांबवला नाही. सातत्य ठेवलं आम्ही त्याच्यात. आणि सातत्य ठेवल्यामुळे काय झालं का त्या लोकांना 200 सभा महाराष्ट्राभर फिरलो आम्ही. आणि मग पैदल यात्रा झाल्यानंतर मग आम्ही ठरवलं होतं का नागपूरला घेरायचं. नागपूरला आम्ही फार व्यवस्थित प्लॅनिंग केलं होतं. आम्ही सांगितलं मुख्यमंत्र्याच्या घरावर जातो आहे पण मी सातत्यानं 4 वेळास त्या स्थळी गेलो होतो जिथं आंदोलन आम्हाला करायचं होतं. कारण तिथं जर ब्रेक केला तर आम्हाला माहीत होतं का 100 किलोमीटरच्या रांगा फक्त 4 घंट्यात लागू शकतो. फार तिथून रेल्वे ट्रॅक जवळ होता, तिथून विमानतळ जवळ होतं. त्याच्यानं इथंच जर फायदा भेटला नाही तर लगेच रेल्वेवर जायचं. म्हणजे ते सगळं छत्रपती शिवाजी महाराजाची जी गनिमी काळ होता तो आम्ही व्यवस्थित सक्सेस झालो. आम्ही आंदोलनात एकदम सक्सेस झालो. सगळा ताफा होता CMच्या घरासमोर. आम्ही घुसलो इकडे हैदराबाद रोडवर. त्याच्यानं पहिलं स्टेप आम्हाला फार व्यवस्थित राहिला आणि तिथं जाम झालं सगळं. आता असं करताना 27 झाली, 28 झाली, 29 आली आणि 29ला एवढं सगळं जाम झाल्यावर म्हटलं आता लगेच सरकार तालावर येईल. आमचे असे हे होते का सरकार आता यायलाच लागेल. कारण चौफेर 50-50 किलोमीटरवर जर जाम झालं तर सरकार येणारच. पण सरकार साला हालायलाच तयार नाही. कारण त्यांनी आम्हाला 28 तारखेला बैठकीला बोलावलं होतं. ज्या दिवशी आंदोलन होतं त्याच दिवशी आम्ही नाकारलं. म्हटलं आम्ही येत नाही. आम्ही आंदोलन झाल्यावर पाहू काय करायचं आहे ते. 29ला मानलं नाही म्हणून आम्ही सरळ रेल्वे बंदचं आव्हान ठोकलं. जसं रेल्वे बंदचं आव्हान ठोकलं तसंच बावनकुळेचा फोन आला, गिरीश महाजनचा आला आणि त्यांनी सांगितलं का नाही आम्ही चर्चा करायला तयार आहोत. मग ते म्हटलं तुम्ही नागपूरला चर्चा करा. मग तुमचे 22 मुद्दे आहे, 22 सचिव आणावं लागेल. ते एवढं सगळं भानगड घेऊन कारण तुमचा एक मुद्दा असता तर आम्ही एकाला विचारून तुम्हाला सांगितलं असतं का हे ठरलं मग आपण चर्चा करून पुन्हा गेलो असतो. तर नाही तुम्हाला तिथं आल्याशिवाय काही मीटिंग होणार नाही. तरी आम्ही ताणून ठेवलं 1 दिवस. म्हटलं थांबा थोडंसं.
हे सगळं झाल्यावर नेमकं 5:55 आमची काय म्हणते कोर्टाच्या ऑर्डर आली. त्यांनी सांगितलं की तुम्हाला असं रस्ता अडवता येणार नाही लोकांना वगैरे. भेटी करता येणार नाही. हां, मग ते आल्याबरोबर काय झालं, आंदोलनाची संख्या थोडी कमी झाली. कोर्टानं हस्तक्षेप केल्याबरोबर लोकांमध्ये थोडी भीतीचं वातावरण जरांगींचा अनुभव होताच. हां, तर ते थोडे 10% कमी झाले. आम्ही ठरवलं का माहीत झालं का पोलीस ताफा मोठ्या प्रमाणात आपल्याला रात्री कधीही अटक होऊ शकते. मग आम्ही सगळ्यांना डोक्यात घेतलं का रात्री अटक होण्यापेक्षा आताच आपण अटक व्हायला जाऊ. कारण रात्री जर अटक झालं तर कोणाला माहीतच पडणार नाही आणि यानं काय केले तर तमाशे. आणि मग आम्ही नेलो तर तितक्यात पुन्हा मंत्री आले. कारण एवढे लोक अटक कसे करावं. 2 मंत्री आले, चर्चा झाली आणि चर्चेतून मग चर्चा करता करताच पाऊस आला. चर्चात ठरलं का ठीक आहे आपणच आता आम्ही पाहिलं होतं काय झालं आहे आंदोलन थांबण्याचे सगळ्यात मोठं संकट काय होतं पाऊस. पाऊस बरोबर. मुसळधार पावसानं सुरू झाली. रात्रभर पाऊस पडला आणि दुसऱ्या दिवस पण पाऊस होत आहे. हेच पाऊस जर 28ला आला असतं तर आमचं आंदोलनच झालं नसतं. कारण निसर्गासमोर कोणी टिकत नाही. तो एक संकट झालं. दुसरं काय केलं की आम्ही महाराष्ट्रातून जे लोक आले होते कार्यकर्ते ते गाड्या घेऊन आले होते भाड्याच्या. ते जायची घाई करत होते. 2 दिवसचं ठरलंय आता आम्ही थांबत नाही. मग ते पण अर्धे निघून गेले. आणि दुसरं जे आम्ही 3 टप्पे ठेवले होते आंदोलनाचे. का पहिल्या दिवशी बाहेरच्या राज्यातले लोक बाहेरच्या जिल्ह्यातले लोक येईल, जवळच्या जिल्ह्यातले दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी महिला येईल. 10,000 महिला तिथं हजर असं स्टेप. त्या सगळ्या आमच्या फेल झाल्या. कारण पोलीस प्रशासनानं बाहेरून आम्हाला यूज दिलं नाही कोणाला. ते सगळं ब्रेक केलं. एकतर काय झालंय का जाम झाल्यामुळं 50-50, 100-100 किलोमीटरच्या लाईन लागल्यामुळं काय झालं की कोणी येऊच शकत नव्हतं इकडे. आणि त्याच्यात पोलिसांनी जाम केलं. म्हणजे पहिलं संकट पाऊस, दुसरं जाम, तिसरं भाडं आणि चौथं न्यायालय. या सगळ्याच्यात अटकल्यावर आम्ही थोडा विचार केला का आपण पावसामुळं आपलं आंदोलन तसंच थांबण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही. आपण बोलणी सुरू केली पाहिजे. आणि आम्ही बोलणी सुरू केली. आम्ही ठरलं की बा उद्या आपण जाऊ. पण तरी आम्ही सगळ्यांना ठरवलं होतं की आपण जाण्यापूर्वी जर सकाळी आंदोलक वाढले तर मग आपण जाऊ नये. पण सकाळी 200-300 आंदोलक तिथं शिल्लक राहिले. कारण रात्रभर मी जागरण केलं आणि हे सगळे आंदोलक आम्ही मंगल कार्यालयात आणले. पण त्या पावसाचा एवढा सुरू होता का कोणी थांबलंच नाही. आणि मग आम्ही निर्णय घेतला का आता गेलो पाहिजे, नाही तर आपलं आंदोलन तसंच बंद पडेल, काहीच हाती भेटणार नाही. आम्ही गेलो. आता याच्यावरच एवढा वादन झाला का ते नागपूरला का बोलावलं नाही, बंद दरवाज्यात चर्चा का केली. एवढी अविश्वासार्हता दाखवणं मला वाटतं काही फार चांगली नाही आहे. हां, बच्चू कडू एकटा गेला होता काय तर नाही. 7-8 लोक सगळे नेतेसोबत होते. सगळे मिळून आणि सगळ्यांची आपापलं अस्तित्व आहे. म्हणजे अजित नवले असन त्यांचं पूर्ण आयुष्य गेलं. वामनराव चटप ते कुठल्या पक्षात गेले नाही, पडले 2 डाव, पण तरी ते एवढे नैतिकवान एवढे आम्ही पाहतोय मजबूत लोक असतानासुद्धा राजीव शेट्टी असेल, क्षीरसागरजी असेल, महादेवराव जानकर असेल, या लोकांवर सहजरित्या आरोप. म्हणजे मागं तुम्हाला माहीत आहे का संपाच्या वेळेस ते रघुवंशी का सूर्यवंशीच्या कानात फक्त आपले हे बोलले CM कानात बोलले म्हणून त्यांना मारहाणपर्यंत लोक गेले. हा फार चुकीचं आहे. आणि असं होऊन आम्ही ठरवलं का नाही आता आपण जाऊ. झाल्यावर चर्चा सुरू झाली. चर्चा 3 तास खूप चालली. म्हणजे प्रचंड ते नाही त्यांची म्हणणं होतं का या वर्षात तर आम्ही करूच शकत नाही, कारण आर्थिक बजेट आता राहिलं नाही काही शिल्लक आणि दुसऱ्या आर्थिक बजेटशिवाय आपल्याला काही ते जमणे नाही आहे. म्हटलं डिसेंबरमध्ये पुरवणी हे करा. ते म्हणजे आचारसंहिता लागणार, त्याच्यानं डिसेंबरमध्ये आम्हाला काही करता येणार नाही. त्यांनी ते कारणं सांगितले. आम्ही लढत राहिलो, सगळ्या गोष्टी सांगत बसलो. आणि मग त्याच्यात त्यांनी मोठ्या मुश्किलनं 30 तारीख काढली शोधून. आणि आम्ही एप्रिलमध्ये आमचा अहवाल येईल आणि 30 तारखेला आम्ही तुमची कर्जमाफी करू. मग त्यांनी आम्ही एक शब्द ओटून घेतला. अजित नवलेने म्हणे की बा तारीख सांगितली पाहिजे. मग त्यांनी तारीख म्हणताना काय म्हटलं पाहिजे ते पण आम्ही त्यांच्याशी बोलून घेतलं. काय म्हटलं आहे मुख्यमंत्र्यानं का 30 जून 2026 पूर्वी आम्ही कर्जमाफी करणार. बरोबर आहे. म्हणजे तारीखही भेटली आणि घोषणा झाली. लोकांना हेच कळत नाही. म्हणजे लोकांना असं म्हणायचं आहे की तुम्ही काय मिळवलं 8 महिन्यानंतर, आणि यांची भाषा बघता की हे देते योग्य वेळ असेल किंवा आताच केली पाहिजे काय. 5 वर्षासाठी वचन दिलं होतं ते 29 करणार होते. पण आमच्यामुळं
तारीख पे तारीख म्हणणारं सरकार तारखेवर आणलं आणि घोषणाच केली हो डायरेक्ट. काय म्हटलं आहे का 30 जून 2026 पूर्वी आम्ही कर्जमाफी करणार. घोषणा झाली का नाही झाली? कर्जमाफीची घोषणा झाली. आता या तारखेचं सोनं करता आलं पाहिजे. दुसरा आक्षेप काय लोकांचा का इतक्या लांबची का तारीख घेतली? 8 महिने. 8 महिने जसं मगाशी म्हटलं की एक हां, हंगाम हां. जातोय पूर्ण. बरोबर, शेतकऱ्याकडे पैसे नाही. अगदी बरोबर क्लॅरिटी आहे. नाहीये. हा. उद्धव ठाकरे जे म्हणतात की भरूच नका हां हां कर्ज तुम्ही आता, तर त्याच्याबद्दल काय क्लॅरिटी नाहीये की शेतकऱ्यांनी काय करायचंय. भरायचंच नाहीये का एक हंगाम जो आहे तो स्वतः काढायचा आहे आणि मग पुढचं मिळणार आहे? काय आहे? काय झालंय लोकांचा हा भ्रम निर्माण होणं साहजिकच आहे, कारण त्याची स्पष्टता झाली नाही आणि म्हणून आम्ही स्पष्टता करतो आहे. मी बऱ्याच मुलाखतीत सांगितलं का आता जर कर्जमाफी केली असती तर आमची ज्या दिवशी मिटिंग झाली त्या दिवशी कर्जमाफी केली असती तर 15-20 हजार कोटीची करावं लागली असती. 30 जूनपर्यंत थांबलो तर 45,000 कोटीची करावं लागतं. ओके. म्हणजे लाभार्थी वाढणार, शेतकऱ्याची संख्या वाढणार. मी ज्या बँकेचा अध्यक्ष आहो, अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचा, 20-21चं थकीत आहे 28 कोटी आणि 21-22चं आहे 36 कोटी. म्हणजे मी मुद्दामून सांगतो तुम्हाला थकीत. 23-24चं आहे काहीतरी 60 कोटी आणि 24-25चं आहे 104 कोटी. 25-26चं या वर्षीचं कर्ज आहे 604 कोटी. म्हणजे 20 ते 24पर्यंत फक्त 200 कोटी जातं आणि 25 ते 26 एकाच वर्षातलं 600 कोटी आहे. एका बँकेची अवस्था ही आहे. महाराष्ट्राची कशी असेल? आता जर माफ केलं असतं तर 25-26वाला कर्जदार आहे हा कर्जमाफीतच बसला नसता, कारण तो थकीत नव्हता, तो रनिंग आहे, चालू कर्जदार आहे. आणि रीतिरिवाज जर पाहिला आत्तापर्यंत मनमोहन सिंगांची कर्जमाफी झाली, महात्मा फुले झाली, शिवाजी महाराज झाली, ह्या सगळ्या रनिंग थकीत कर्जदारांची माफी झाली. रनिंगवाल्याची एकाची झाली नाही. आता ही वेगळी आणि पहिली असं म्हणतात. ही पहिली असेल. आता ही कधी थकीत होऊन हा कर्जदार हा 31 मार्चला थकीत होईल आणि काही लोक जून महिन्यात थकीत होईल. आत्ता आमचं या तारखेचं सोनं केलं पाहिजे. सरकार फसलं आहे, आम्ही फसलो नाही. सरकार समोरची तारीख घेऊन व्यवस्थित फसलं आहे. कारण आता माफ केलं असतं तर या वर्षीचं कर्ज माफ करायची गरज पडली नसती. आता याच वर्षीचा कर्जदार हा अतिवृष्टीत सापडलेला आहे, हाच दुष्काळात आलेला आहे. त्याच्यानं 2005चा आपत्ती व्यवस्थापन नियम आहे, त्याच्यात पण दुष्काळाचे निकष लावलेले आहे. दुष्काळात काय केलं पाहिजे ते सांगितलं आहे. त्याच्यानं आता हे कर्जमाफी त्यांना या चालू वर्षाची कर्जमाफी करूनच कर्जमुक्तीचा निर्णय घ्यावं लागेल. इथं जिंकलो का नाही जिंकलो म्हणजे ताण कोणाचा वाढला? सरकारचा वाढला आणि बोंबा कोणाच्या होते तर आमच्या. एवढ्या चुकीच्या पद्धतीनं होतं. हे बरोबर तुमचं, पण तरी पण हे बिलंदर लोक आहेत, तुम्हाला माहिती आहेत, फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील, कोळून पिलेले लोक आहेत. हे तत्वतः मग सरसकट आहे का नाही, मग ही माफी जी आहे ती कितीची आहे, मग 5 लाख म्हणून 3 लाख देणार का, मग नियमित कर्ज फेड करणार, ह्याच्यामध्ये इतक्या अटी शर्ती शब्दाचे खेळ करून वगैरे असं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळं ती पण एक क्लॅरिटी द्या. तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे की रनिंग आहे. बरोबर आहे. आता आम्ही काय केलं, आम्ही गोवा ते मुंबई गाडी ठेवलेली आहे. ही बसच लागत नव्हती, आम्ही हे बस सुरू केली. आता तुमचं काय म्हणणं आहे, ते बस कशी राहील, ते सीट कशी राहणार आहे, ड्रायव्हर बरोबर राहणार काय, मधात काही चहागीची व्यवस्था राहणार आहे का काही झोपाची व्यवस्था आहे का? आता हा एक वेगळा मार्ग प्रश्न आहे आणि तो महत्त्वाचा आहे. कारण निवड बस चालून चालणार नाही, पण मधात पाणी तर लागेल का नाही प्यायला. तर आता ही लढाई खरं तर बाकी शिल्लक आहे. म्हणजे आपण बरोबर टप्प्यात घेतलेलं आहे, व्यवस्थित टप्प्यामध्ये सरकारला आणलं. सरकारनं जी तारीख दिली त्यात सरकार फसला आहे व्यवस्थित, आपण नाही फसलो आहे, सरकार व्यवस्थित फसलं आहे. म्हणजे हे जे आरोप होत आहेत की बच्चू कडू हे मॅनेज झालेले आहेत आणि त्यांनी काय मिळवलं तर तारीख मिळवली 8 महिन्याची वगैरे, तुमचं असं म्हणणं की हे सगळे जे आरोप आहेत ते आरोपाचं काही करायचं नाही आहे. काय होतं आहे का, एक तर राजकारणी आरोप होतात, एक तर अज्ञानापोटी होते. आता अज्ञानापोटी होणाऱ्या आरोपाचं आपल्यासारख्या माणसानं विचार करणं गरजेचं नाही आहे. आणि राजकारणी किती काही केलं, शरद जोशी साहेब नेहमी म्हणायचे कुठलाही निर्णय घ्या त्याला 4 दिशा तयार होतात. किती काही चांगला घ्या, तुम्ही जर चंद्र जरी खाली आणला तरी तो म्हणते मग हे लाईटचं काय करावं.
त्याची चिंता करायची नसते. आपण प्रामाणिकपणे लढतो ना, तो विषय संपला. मगाशी तुम्ही एक महत्त्वाचा शब्द वापरला, विश्वासार्हता. म्हणजे उदाहरण पण दिलं की बाबा अजित नवले असतील, वामनराव चटप असतील, शेट्टी असतील, जानकर असतील, हे अनेक वर्ष चळवळ, तुम्ही स्वतः पण अनेक वर्ष चळवळ. तर हे अशा लोकांबद्दल प्रश्नचिन्ह लावणं योग्य नसतं तुमचं म्हणणं आहे. बरोबर. हे का झालं असावं? का की तुम्ही प्लॅनिंग आहे. नाही म्हणजे मला का म्हणायचं आहे की बच्चू कडू जे आहेत ते आधी शिवसैनिक होते, मग त्याच्यानंतर प्रहार संघटना काढली, मग तुम्ही उद्धव ठाकरेंकडनं शिंदेकडं गेला, तुम्ही गुवाहाटीला पण गेला, तुम्ही फडणवीसांच्या कॉलवरती गेला. हे पण लोकांच्या डोक्यामध्ये असतं. हे आहे का? मला वाटतं की तुमच्या विश्वासावरती आपण याचं उत्तर देऊ. पहिले कर्जाचा पूर्ण जो मुद्दा आहे ना तो क्लिअर करू. आता काय झाली पाहिजे, आता आम्ही मागणी काय केली का 26पर्यंत ठीक आहे, तुम्ही 2026 म्हटलं का नाही आणि जून म्हटलं ना, तेपर्यंत 9 ऑक्टोबर 2025चा शासन निर्णय. शासन निर्णय काय आहे, शेती निगडीत कुठलंही कर्ज असलं तर ते वसूल करू नये. यावेळेस अधिक चांगली गोष्ट आहे. कधी कधी वाईटातून चांगलं होत असतं, त्याच्यातला हा चांगला प्रकार आहे. त्यांनी काय केलं, सक्तीची वसुली करू नये असं नाही म्हटलं आहे, वसुली करू नये म्हटलं आहे. सक्तीची वसुली म्हटलं असतं तर वसुली करता आली असती. म्हणजे ह्या शब्दामध्ये मोठा खेळ आहे. पण सरकारनं फार चांगलं लिहिलं का वसुली करू नये, म्हणजे सक्तीची नाही वसुली पण नाही. म्हणजे आता आपलं काम आहे खालील कार्यकर्त्याचं, असं जर कोणी करत असेल तर त्याला 9 ऑक्टोबर 2025चा शासन निर्णय सांगितला पाहिजे की बाबा सक्तीची वसुलीला 1 वर्षाची स्थगिती दिलेली आहे, म्हणजे ऑक्टोबर 2026पर्यंत. त्याच्यानं तो प्रश्न एक आता मिटला असेल. आता दुसरी गोष्ट कशी आहे का पीक कापलं, आपलं पिकाचे पैसे आले, मी बँकेत टाकले, तर ते बँक काय करतं, खातं गोठवून म्हणजे हे करतं, ते ओढून टाकतं पैसे ह्याच्यावर. त्याच्यासाठी एक अध्यादेश काढणं, म्हणजे अध्यादेशपेक्षा आदेश काढणं गरजेचं आहे. दुसरं एक महत्त्वाचं आहे का थकीत कर्जदाराला, नवे जुन्या थकीत कर्जदाराला नवीन कर्ज भेटलं पाहिजे. हे 2 गोष्टी झाल्या का मग आपण राजे झालो, आपण सारे बाजूनं जिंकलो, म्हणजे गड पूर्ण किल्ला ताब्यात आला असं समजा. आता झेंडा लावायला किल्ल्यावर काही हरकत नाही. आता झेंड्यावर किल्ला नाही लावत, किल्ल्यावर झेंडा लावत नाही आपण. का लावत नाही आहे का आपल्याजवळ पूर्ण ताब्यात आलं नाही आहे. आम्ही 26 म्हणजे 30 जून 26ला आम्ही तो झेंडा लावू. म्हणजे कालबद्ध तुम्ही ठेवलेलं आहे टप्प्याटप्प्याने. हां, तर ते करावंच लागेल का नाही, एकाच वेळेस इतकी मोठी चर्चा होणार नाही. आता ती 3 लाखाची करायची, 2 लाखाची करायची. माझ्या मते गरीबाचा एकही सुटू नये, गरीब शेतकरी सुट्टा कामा नये. आता पुण्याच्या 1 किलोमीटर अंतरावरची शेती आहे, 1 किलोमीटर अंतराचा शेतकरी, त्याला कर्जमाफीची गरज आहे. 10 कोटीचं वावरण एकराच माझा आहे, बच्चू कडूला कर्जमाफीची गरज आहे काय? कारण मला पेन्शन सुरू आहे, 70,000 रुपये भेटतं, मी आमदार नसलो तरी, मला त्याची गरज नाही आहे ना. मग असे सगळे श्रीमंत, थोडे जास्त श्रीमंत शेतकरी बाजूला काढून गरीब शेतकऱ्याला सरसकट केली पाहिजे. सरसकटचा अर्थ काय करते, तो कलेक्टर असेल तर त्याचाही माफ करा, आमदार असेल, मंत्री असेल त्याचाही माफ करा, खासदाराचंही माफ करा, असं नका. गरजू जो गरजू आहे, गरीब आहे, त्याला ते माफ केलं पाहिजे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल का आता ही 2-3 आता इथं लढलो पाहिजे आपण. आता ही लढाई आम्ही मुख्यमंत्र्याशी मी बोललो त्यानंतर का तुम्हाला हे आदेश काढावं लागेल तुम्हाला, कारण की RBIचं सर्क्युलर आहे 1 जुलै 2013चं का मुदतवाढ देतं आता कर्जाला परतफेडीसाठी, आणि तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, जेणेकरून 31 मार्चला कर्ज नाही फेडलं तर त्याला नवीन भेटलं म्हणजे तो समाधानी होईल. या आता तुमचा हा प्रश्न मिटला. तुम्ही जे शेतकऱ्यावर विश्वास ठेवत नाही किंवा नेत्यांवर किंवा ते संख्या जमा होत नाही, तुम्ही एक सांगा, 6.5 लाख शेतकऱ्याच्या वरती शेतकरी आत्महत्या झाल्या, रोज 10 ते 15 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होते. आता नेत्याबद्दल अनास्था आहे, मान्य आहे, ठीक आहे, मग 12 शेतकरी मरतंय, कधी उद्रेक पाहिला का तुम्ही, कधी असंतोष पाहिला का? स्वतःच्या या सगळ्या अन्यायाबद्दलही सुस्त आहे शेतकरी. म्हणजे हा तो आमच्याचबद्दल सुस्त आहे असं नाही आहे, तो स्वतःबद्दल पण आहे. सचिनच्या आत्महत्येला मी भेटायला गेलो होतो, परभणीची 3400 रुपये सोयाबीन विकलं, अर्धे पैसे व्यापाऱ्यांनी दिले नाही, आणि तो मागायला गेला तर तो तंटला त्याच्यासोबत आणि त्यानं आत्महत्या केली. त्याच्या पाठोपाठ लगेच बायकोनं आत्महत्या केली.
आणि PM केलं तर तिच्या पोटात 7 महिन्याचं बाळ होतं आहे. मी जेव्हा त्या भेटायला गेलो तिथे, तर तशीच एक यवतमाळला पण घटना झाली. बापानं पोरानं आत्महत्या केली, नंतर बापानं त्याच दुरावर आत्महत्या केली. आणि मी जेव्हा भेटायला गेलो सचिन जाधवच्या घरी, तर मी सगळ्यांना बोलावलं. म्हटलं काही कोणावर रोष नव्हता, काही राग नव्हता, काही चीड नव्हती, कुठलाही निषेध नव्हता, कुठल्याच भावना नव्हत्या लोकांवर. हे झालं काय लोकांले? तुम्ही सांगा, जर हीच हत्या तिघंजणं जर जातीच्या ह्याच्यात मेले असते तर गावच्या गाव पेटले असते. याच्याहून हे स्पष्ट होतं का रोज 12-13 शेतकरी आत्महत्या करतं, 2000 सोयाबीन विकायला तयार होतं आहे, पण तो आंदोलनात येत नाही, तो आक्रोश करत नाही. याचा म्हणजे मंतर ते म्हणतं ना का काही जादू तर नाही केली ना लोकांवर, म्हणजे शेतकऱ्यावर. इतका खचलाय शेतकरी, त्याला काही आशा नाही आहे, म्हणजे सोडून दिले त्याने की बाबा. तेच ना, मला मी पुऱ्या सभेत विचारायचं, का हो भाऊ तुमच्या सोयाबीनला जर 1000 रुपये भाव भेटला तर काय कराल? सुस्त, काहीच बोलायला तयार नाही. अहो कापसाले 2,000 द्यायला लागला, तुम्ही काही करणार आहे का? सुस्त, काहीच. हा प्रश्न गोंदियापासून तर मी सिंधुदुर्गापर्यंत विचारत आलो. एकाच सभेत मला उत्तर भेटलं नाही. एक अकोल्याच्या सभेमध्ये 65 वर्षाच्या म्हाताऱ्यानं सांगितलं का जर एवढे कमी भाव झाले तर मी मुख्यमंत्र्याच्या घरावर गेल्याशिवाय राहणार नाही. 3 लाख एकूण सगळ्या सभेचा गर्दी 3 लाखाच्या जवळ असन, 3 ते 4 लाख, त्याच्यातलं एका माणसानं उत्तर दिलं. ही अनास्था का? हा मलाही पडलेला प्रश्न आहे. बरोबर. त्यामुळे इथं मला हाच प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्हाला टप्प्याटप्प्याने तुम्ही म्हणताय की 6व्याच टप्प्यामध्ये आलेलं आहे, तुमच्या फसलेलं आहे आणि त्याला हे सगळं करण्यापासून गत्यंतर आहे, कारण शब्दच दिलेला आहे, फिरवता येणार नाही. मध्ये जो वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे मुद्दे घेणार आहात का? म्हणजे जसा भावांतराचा मुद्दा आहे, हमी भाव जाहीर करतायत पण तेवढा मिळत नाही आहे. सोयाबीनचं बघितलं आपण, कापसाचं बघितलं. आता भाव, हमी भाव आणि किंवा शेतमालाला भावांतर योजना किंवा आम्ही जे मागणी केलं होतं का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHSमध्ये करून घ्यावे, मजुरीचे कामं, त्याच्यामुळे उत्पादन खर्च कमी होईल. हा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे. आता काही प्रश्न हे इतक्या एका आंदोलनात एवढे प्रश्न आहे आणि ते अर्थकारणाच्या संबंधित आहे. पहिले तातडीची कर्जमाफी गरज होती, आता ते बाकीच्या प्रश्नासाठी आम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल, खूप मेहनत घ्यावी लागेल. म्हणजे आम्हाला घरदार विसरावं लागेल. म्हणजे मी 4 महिन्यात फक्त कपडे बदलायला घरी गेलोय, 4-5 ड्रेस सोबत घ्यायचे. का करणं महत्त्वाचं माहिती आहे का? कारण बघा तुम्ही जसं म्हणाले की आतापर्यंत कर्जमुक्ती कर्जमाफी किती आल्या, पवार आणि मनमोहन सिंगांची आली, फडणवीसांची आली, उद्धव ठाकरेंची आली. तुम्ही जो बघा सांगितलं शेतकरी आत्महत्यांमध्ये फरक पडलेला नाही आहे. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होतोय की कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी हे एक प्रकारे वरवरची मलमपट्टी आहे, मूळ दुखणं बरं करणारं ते नाही आहे. कदाचित म्हणूनच मुख्यमंत्री काय म्हणतात, कर्जमाफी मुक्ती केली तर फायदा बँकांचा होतो, शेतकऱ्याचा होत नाही. किंवा हे अजित पवार जे म्हणतात ना की किती करायची वगैरे, म्हणजे माझा मुद्दा असा आहे की त्याच्यामुळं हे बरोबर आहे तुमचं आता की हे 7-12 कोरा व्हायला पाहिजे, नवीन कर्ज त्याशिवाय मिळत नाही वगैरे. पण त्याच्याबरोबर हे जे मुद्दे आहेत, हमी भाव, शरद जोशी पण यासाठी उत्पादन खर्चावरती आधारित किंवा स्वामीनाथनच्या ज्या शिफारशी आहेत त्यातली ही 1.5पटची जी आहे शिफारस ती होत नाही तर, किंवा भावांतर ती पण आश्वासन आहे जाहीरनाम्यामधलं. तुम्ही जे म्हटलं ना वचननामा किंवा जाहीरनामा आता आम्ही घेऊन बसलो आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भावांतर योजना लागू करू हे पण आश्वासन आहे. तर हे सगळे मुद्दे तुमच्या अजेंड्यावरती आहेत का? शेतकरी म्हणजे बंद पडलेली गाडी आहे. 50-60 वर्षापासून ते बंद पडलेली गाडी आहे. त्याचं ना चाकं चांगले आहे, ना स्टेअरिंग चांगलं आहे, ना त्याचं इंजन चांगलं आहे, ना त्याचा ढाचा चांगला आहे. त्याच्यानं एक काही केल्यानं काही फरक पडणार नाही. तुम्हाला चौफेर काम करावं लागेल, तुम्हाला फार रचनात्मक दृष्टिकोनातून जावं लागेल. तुम्हाला या सगळ्या गोष्टीवर त्याचा उत्पादन खर्च, ते व्यवस्थित त्याच्यावर काय प्लॅनिंग करता येईल, त्याचं मार्केटिंगचं प्लॅनिंग करावं लागेल. त्याच्या एकंदरीत बियाणे खत लागते, त्याच्यातलं जे करप्शन आहे, त्याच्या वाढलेल्या किमती आहे, हा चौफेर जेथपर्यंत तुम्ही काम करत नाही, म्हणजे ते म्हणतं ना, जर आपल्याला जर खरंच आपल्याला त्याच्यातली काय म्हणते उत्तर लागत असेल तर तुम्हाला खूप काम करणं आणि एवढी आवड, एवढ्या संवेदना, संवाद आता नेत्यांमध्ये राहिलेला नाही. समिती नेमली, त्याच्यामध्ये एक पण शेतकरी नेता का नाही? तुम्ही का लोक नाही याच्यामध्ये? सगळे सरकारी अधिकारी आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही जसं म्हटलं की ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो तुम्ही आता जे सांगताय तो सगळा आहे. समितीत असणं नसणं हा नंतरचा भाग आहे.
तो काही फार महत्त्वाची गोष्ट नाही आहे. आपण आपण राज्यकर्ते, आपण जनता आहे, त्याच्यानं समिती जनतेपेक्षा पण मोठी नाही. समितीचा अहवाल येणार आणि त्याच्या आधारे ती होणार ना अहवाल पण अंमलबजावणी. आम्ही त्यांना पत्र देऊ ना. आमचा अभ्यासासाठी आपण एक त्यांना हे सगळ्या गोष्टीची या समितीमध्ये हे विषय ठेवा, त्याच्यानं ते ठेवता येईल आणि तसं केलं नाही तर आंदोलन करता येईल. तसं काही मोठा विषय नाही आहे. म्हणजे तुम्हाला खात्री आहे की तुम्ही आता जे बाकीचे मुद्दे मांडताय, तुम्ही जे उदाहरण दिलं की बाबा हे सगळं झालं तरच होणार आहे, नुसतं हे करून उपयोगाचं नाही. 22 मला वाटतं तुमच्या मागण्या आहेत महत्त्वाच्या. आम्ही तेच सांगितलं. त्याच्यातली 3 मागण्या आता झाल्या 22 पैकी. एक कर्जमाफीची झाली आणि दुसरं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची आता GR निघाला कालच आणि एक अंगणवाडी सेविकां मदतनीसमध्ये अपंगांना 10% वाढीव गुण द्यावं, ते पण झालं. अशा 3-4 मागण्या मार्गी लागलेल्या आहे. आता आम्ही सरकारला सांगितलं, थेट इशारा दिला का 30 जून तुमची, 1 जुलै आमची. नाही झालं तर परत तुम्ही 1 जुलैला महाराष्ट्रातल्या 4 ठिकाणी आम्ही रेल्वे जाम करू आणि एकही कार्यकर्ता रस्त्यावर न उतरता, फार टेक्निकली, म्हणजे पहिलं आंदोलन राहील. रेल्वेच्या रुळावर कोणीच राहणार नाही, बरं पण रेल्वे जाम झालेली असेल. बरं. आम्ही त्यांना सांगितलं का आम्ही मुद्दा सोडणाऱ्यापैकी नाही आहे. आपण अपेक्षा करतो की ही वेळ येऊ नये, सरकारने ही वेळ तुमच्यावरती आणू आमचा नये. सरकारवर विश्वास आहे, पण शेतकऱ्यासोबत विश्वासघात केला तर आम्ही सोडणार पण नाही. मगाचा मुद्दा थोडासा राहिला की मी जसं म्हटलं की का विश्वासार्हता तुमच्यासारख्यांच्या याच्यावरती प्रश्नचिन्ह लावलं जाते तुमच्या. म्हणजे बघा आता की हवा महलचा मुद्दा आला, म्हणजे केजरीवालांचा शीश महलचा आला होता. म्हणजे मी असं बघतो की जनतेच्या खूप अपेक्षा असतात, त्या भाबड्या असतात बऱ्याच वेळा. एक प्रतिभा निर्माण केली असते, बाबा केजरीवाल जे आहेत ते म्हणजे भ्रष्टाचार विरोधी अण्णा हजारेंचे कार्यकर्ते, पण त्यांनी, म्हणजे मी समर्थन नाही करत त्यांच्या शीश महालाचं, पण तुमच्या बाबतीत तसं झालं आहे का? किंवा बच्चू कडू म्हणजे असंच बाबा असेच कपडे घातले पाहिजेत किंवा असंच, त्यामुळं तुमचं जे काय असेल तेही सांगा. म्हणजे खरंच हवा महल हे नाव आहे का? किंवा जे दृश्य दाखवत आहेत स्विमिंग पूल वगैरे काय आहे का, ते पण खोटं आहे? म्हणजे काय प्रकार काय आहे? आता नॅरेटिव्ह कसा पसरवायचा, काय होतं आहे, पहिले तर शेतकरी आंदोलनाला बदनाम करायचं. व्यवस्थित ह्या शेतकऱ्यांना बदनाम केलं अर्बन नक्षलवादी तर हे की तसं त्याच्या पद्धतीनं मुळात आंदोलक कोणत्या सत्तेवाल्यांना पाहिजे? नकोच आहेत. या सत्तेवाल्यांना तर नकोच आहेत. म्हणजे आधी निदान ते आंदोलन होत तरी होती, हे तर म्हणतात की आंदोलनाची गरज काय आहे? त्याच्यानं कोणालाच आंदोलक पाहिजे नाही, त्याच्यामुळं ते करणारच आहे. बरोबर आंदोलनाच्या वेळेस हवामहल काढला. म्हणजे तुम्ही जर माझं घर पाहिलं तर एक साधारण शेतकऱ्याचं जसं घर असते त्याच्यापेक्षा वेगळं घर काही त्याच्यात नाही आहे. उलट मी माझ्या गावापासून दूर राहायला आलो आहे, जंगलात. माझं एकटंच घर आहे. लोक फार्म हाऊस बांधतं, आम्ही ते घर आहे. एवढा फरक आहे. म्हणजे आम्ही तिथं दारू बाटली हे नाही, म्हणजे अशा पद्धती लोकांच्या मनात भ्रम टाकण्यात आला का बच्चू कडू मस्त ऐशाराम इथे राहतं, जसं काही 20-20 लाखाची गादी आहे, बाजूनं सोफा 50 लाखाचा बसला आहे. आता महलचा अर्थ तुम्हाला माहीत आहे कसा असते. तर मला वाटतं त्या महलमधली एक जरी गोष्ट बच्चू कडूच्या घरीत असेल तर बच्चू कडू जे म्हणान ते करायला तयार आहे, जे म्हणान ते. बाजूनं शेततळं बांधलं, त्याला तुम्ही स्विमिंग टँक दाखवून दिलं आहे. बाजूनं एक शाळा आहे मूकबधिरांसाठी बांधलेली, ते तुम्ही राजवाडा दाखवून दिला. म्हणजे असं बदलामी कसं आहे, आजकाल लोकांना मारा लागत नाही, बदलाम करावं लागतं. त्यानं जिवंत असताना मरतं तो. आणि हे भाजपाला फार व्यवस्थित पटतं. आणि त्याच्यातला एक प्रकार आहे. आता मला असं समजलं का भाजप माझ्यासाठी 50-60 कोटी रुपये खर्च करेल माझ्या बदलामीसाठी. का हे नेतृत्व उभं राहून आलं ना, याचं खच्चीकरण करा. तुम्ही गुवाहाटीला गेला होता, ते गुवाहाटी 50 खोके तिकडे जे होतं, बच्चू कडू पण तिकडं हे, म्हणजे ते हे प्रश्न आहे ना, हे उद्धव साहेबाबद्दल कोणी बोलत नाही. बाळासाहेब आयुष्य काँग्रेसच्या विरोधात लढले आणि उद्धव साहेब काँग्रेसला घेऊन मुख्यमंत्री झाले. पण त्यांना बोलायचं नाही बरं, ते चुकीचं ठरणार आहे. त्यांना बोललं नाही पाहिजे तुम्ही. अजितदादांना 2 डाव 3 डाव शपथविधी घेतला. ते सगळे श्रीमंताचे पोरं आहे, ते मोठे लोक आहे. बच्चू कडू म्हणजे काय गरीब, म्हणजे ते म्हणतं ना श्रीमंताची पोरगी गेली पळून का ते लव्ह मॅरेज असते आणि गरिबाची गेली का तिचं लफडं होतं. अशी एक व्यवस्था आहे. आता उद्धव ठाकरे साहेब गेले, ते त्यांचं राजकारण केलं, ते करणारच आहे. छत्रपतींनी बरेचदा अशा पद्धतीनं काही हे केलेच आहे. कारण आखरी मोठा शत्रू कापायचा असेल, लहान शत्रू हाती घेऊन
मोठ्याले कापावंच लागेल. जे उद्धव साहेबासोबत भाजपानं गेलं त्याचा वचपा उद्धव साहेबांना काढला. मग तत्व वचपा काढताना तत्व थोडा महत्त्वाचं असतं. बच्चू कडू गुवाहाटीला गेला हे पाहिलं, पण दुसरी बाजू बच्चू कडूनं दिव्यांग मंत्रालय आणलं हे कोणीच पाहत नाही. अरे ज्या सरकारचं ज्या पक्षाचं सरकार होतं त्यांच्या इतिहासामध्ये नवीन मंत्रालय कोणी काढलं का? आमचं सरकार नसताना त्या मंत्रालयात आता दिव्यांग मंत्रालयाची पाठी लागली. हे त्या बदलामीपेक्षाही फार महत्त्वाचं आहे. आणि ते याच्यासाठी महत्त्वाचं आहे का ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला आता व्यासपीठ दिलं तर आम्ही लोक स्वातंत्र्यासाठी बलिदान देत होते, आम्ही मंत्रालयासाठी बदलामी स्वीकारली तर वाईट नाही हो. हम तो गर्व से करते बिल्कुल. हाँ गया था मैं, लेकिन खुद के लिए नहीं, मेरे विकलांग भाई के लिए गया. है ना. आम्हाला त्याची काही फिकर नाही. आम्हाला एका इकडे या बाजूनं बदलामीचं जरी हे असेल ना तर दुसरी बाजू आमची फुगून छाती फुगून निघतं आहे का नाही हमारी बदलामी जरूर हुई, लेकिन मेरे विकलांग भाई के लिए दिव्यांग मंत्रालय. तुम्ही वचपा शब्द काढ, बरोबर आहे. तुमच्यावरती असा आरोप होतोय की पहिल्यांदा बघा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा नवनीत राणा ज्या हारल्या त्याच्यामध्ये जे काय तुम्ही सगळे होतात तुमचंही होतं योगदान, तुम्ही पण त्याच्यामध्ये मोठं योगदान केलं. आणि नवनीत राणा सारख्या ज्या काय म्हणत आपण अगदी दिल्लीपर्यंत त्यांची मजल वगैरे अशा एक प्रभावी नेत्या पडल्याचं फार जिव्हारी लागला. शहा वगैरे पण आले होते सभेला, तुम्हाला सभा घेऊ देत नव्हते वगैरे. त्याच्यानंतर बघा अचलपूरच्या ह्याच्यामध्ये त्याचा एक प्रकारे वचपा काढला भाजपने आणि तुम्हाला हरवलं त्याच्या निवडणुकीमध्ये. शतप्रतिशी भाजप वगैरे आणि तुमच्यासारखा कार्यकर्ता नकोच होता. त्या पराभवाचा वचपा अचलपूरच्या म्हणून तुम्ही हे आंदोलन करताय असं जे म्हटलं जात आहे. किंवा बघा आत्ता तुम्ही घोषणा पण दिलेली या सरकारकडूनच तुम्हाला मदत मिळणार आहे फडणवीस, पण भाजपला मतं देऊ नका आता या निवडणुकीमध्ये. हे मला विचारायचं आहे, म्हणजे हे जरा समजावून सांगा की हे तुमचं पहिली गोष्ट हारलो म्हणून आंदोलन केलं काय तर नाही, बिलकुल नाही. ते फार साफ चुकीचा आरोप आहे. कारण मला केला असं तरी गैर नाही, कारण तुम्ही म्हणता वचपा करतात प्रत्येक स्कोर करतोच. पण वचपा काळासाठी शेतकऱ्याला कशाला हाती धरायचं आणि एवढं नालायक पण आम्ही कधीच करणार नाही. त्याच्यानं आमचा इतिहास जर पाहिला तर गेल्या 20-25 वर्षापासून 350 गुन्हे दाखल आहे आमच्यावर. 350. एकही गुन्हा स्वहितासाठी नाही, सगळे आंदोलनातले आहे. हे तसेच झाले का दाखल? त्या नागपूरला जे आम्ही आंदोलन केलं त्याच नागपूरले मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा R.R. आबा उपमुख्यमंत्री होते आणि तेव्हा मनमोहन सिंगांनी कर्जमाफी जाहीर केली होती. तेव्हा मी टाकीवर होतो. आबा 300 पायऱ्या चढून वरते टाकीवर आले होते जेव्हा हिवाळी अधिवेशन चालू होतं. शेतकऱ्यासाठीच होते, म्हणजे सत्तेत होतं आहे किंवा सोबत होतो तरी आंदोलन केलं. मी मंत्री असताना राज्यमंत्री असताना मी दिल्लीला मोटरसायकलनं आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेलो तेव्हा मला उद्धव साहेबाचा फोनही आला होता. अरे तू राज्यमंत्री आहे विसरलास का? बरोबर म्हटलं असं राज्यमंत्री पण शेतकऱ्यापेक्षा मोठं नाही ना. आम्ही तिथं जाऊन 1200 किलोमीटर मोटरसायकलनं जाऊन बच्चू कडूंना पाठिंबा दिला. या देशातला पहिला राज्यमंत्री होतोय, ते कधीच समोर येत नाही. वाईट गोष्टी येतं हो. मारली थापड मारली बातमी होते, पण 115 वेळा बच्चू कडूंना रक्तदान केलं बातमी आहे का कुठं? ब्रेकिंग आहे काय चाली? चांगलं कसं आहे शिव्या दिल्या तर सगळ्या मीडिया रोज दाखवते अलटून पलटून. कहा शिव गलती दी, किसको दी, क्यों दी, उसकी क्या वजह हो सकती है. झाली ब्रेकिंग. 115 वेळा रक्तदान केलं आम्ही, ब्रेकिंग आहे कुठं? तुमच्यावर आणखीन एक आरोप झाला, मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आले आंदोलनाच्या वेळेस, अशी चर्चा होती की ते आंदोलन घेत आहेत शेतकरी वगैरे, तुम्ही त्यांचा तो मुद्दा हायजॅक केला. नाही तुम्हाला पहिलेच मी सांगितलं का मार्च 2025 इथून 7 महिने अगोदर आमचं आंदोलन सुरू झालं. तेव्हा जरांगे साहेब मराठ्यासाठीच लढत होते आणि मदत काहीतरी त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत कर्जमाफी नाही केली तर आम्ही असं आव्हानही दिलं होतं. त्यानं ते 30 सप्टेंबर निघून गेली होती, आमचं 28 ऑक्टोंबर होती. म्हणजे आमचं आंदोलन किती 7 महिन्यापासून सुरू झालं. त्यांना हा फार चुकीचा आरोप आहे का जरांगे साहेब घेणार होते मग आम्ही तर त्यांच्या आंदोलनात जाऊन शेतकरी म्हणून काही आम्हाला काही त्याचं हे काही गोष्टी आशीर्वादासाठी करता आल्या पाहिजे आणि काही राजकारणासाठी. शेतकरी दिव्यांग हे आम्ही आशीर्वादासाठी करतोय, राजकारणासाठी नाही करत. बरं. दुसरं एक मला असं विचारायचं आहे की एक चांगली गोष्ट अशी दिसली की कधी नव्हे ते शेतकरी नेते जे आहेत ते सगळे एकवटले. म्हणजे आता राजू शेट्टी असतील, रविकांत तुपकर आहे, त्यांचं आता पटत नाही, किंवा बरेच जण असं वामनराव छटप असतील, जानकर असतील, प्रत्येकाची राजकीय विचारधारा वगैरे वेगळी असेल, पण का
जसं म्हणाला की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एवढा आपल्याला इतिहास आहे शरद जोशींपासून, तर ह्या सगळ्या विखुरलेल्या आहेत. बघा जयसिंगपूरला जी ऊस परिषद वगैरे असते त्याचा हळूहळू दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे. म्हणजे का होते असं? आणि ती शेतकऱ्यांची जी एकजूट आहे, म्हणजे संघटना का विखुरल्या गेल्यात, त्यांची ताकद जी आहे, आणि या निमित्ताने आत्ता तुमच्या अंदाजा निमित्ताने परत त्याला धुगधुगी मिळणार आहे का? बिलकुल भेटेल, मला आत्मविश्वास आहे. कारण आमचा आंदोलनाचे बरेच टप्पे अजून शिल्लक राहिलेले आहे. दुसरी गोष्ट, स्वतः गावातले 2-3 जण मरण पावल्यावर जर ते गाव पेटून उठत नसेल तर मग आता दोष नेत्यांचा आहे का गावकऱ्यांचा आहे? तपासलं पाहिजे. काही भूत नेता दोषी असेल, पण जनतेकडे बोट दाखवावं लागेल आपल्याला. जातीसाठी एका आवाजावर लाखो तयार होतात आणि शेतकऱ्यासाठी 2 महिने फिरून लोक जमा होत नाही. 1.5 लाख लोक जमा झाले फक्त. ते एक दिवस राहिल्याने चालले गेले. म्हणजे ही जी ह्या काय झालं आहे का दिवसांदिवस जसं तंत्र बदलत राहतं, काही गोष्टी बदलत, तशा माणसाचा स्वभावही बदलत चाललेला आहे. तो खूप आपल्याला घरापुरता लिमिट होता. पहिले सार्वजनिक भावना खूप जास्त होत्या. आता सार्वजनिक भाव संपलेला आहे. व्यक्तिगत भाव आहे. मी, माझी बायको, माझा मुलगा, माझा बंगला आणि त्याच्यातली रंगीत टी व्ही, याच्या पड्याला तो असा पाहत नाही, जात नाही. आता मुलाखतीच्या शेवटाकडे त्यांना आणखी 2-3 प्रश्न आहेत. तुम्ही ठीक आहे, म्हणजे राजकारण पण तुम्ही करतात, चळवळी पण करतात, आंदोलन पण करतात, प्रहार जे आहे ती संघटना पण आहे आणि ती प्रसिद्ध आहे सगळ्या याच्यामध्ये. आता निवडणुका पण येऊ घातलेल्या आहेत. तुम्ही तर आव्हान पण केलेलं आहे शेतकऱ्यांना की मतं देऊ नका. नाही, बिलकुल द्यायचं. जेपर्यंत खात्यात पैसे येत नाही तेपर्यंत BJPला मत नाही मारायचं. बरोबर. पण आता आणखीन कुठले कुठले मुद्दे आहेत तुमच्या अजेंड्यावरती? कारण आता हा कालावधी खूप आहे, 8 महिन्याचा आहे. तुम्ही त्याच्यामध्ये काय आहे, आम्ही पाठ केलं. एक दिव्यांगाचा मुद्दा आहे, मेंढपाळांचा आहे. ग्रामपंचायतचा GR आम्ही काढला, कारण त्यांना वसुलीची अट लावली होती. ते वसुलीची अट आता कर्मचाऱ्यांची निघाली आहे. शेतीच्या संबंधित प्रश्न आहे का, एकतर भावांतर योजना केली पाहिजे, नाहीतर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHSमधून कव्हर केले पाहिजे. किमान नाही तुम्ही भाव देऊ शकत तर उत्पादन खर्च कमी करा, आणि एकदा उत्पादन खर्च कमी केला का आपोआपच तो नफ्याकडे जाऊ शकतं. यांनी 20% बोनसचं म्हटलं होतं, हमी भावाच्या 20%. आता हमी भाव चुकीचा निघतोय. पहिली गोष्ट काय आहे का, आता सोयाबीन 7,000 रुपये भावाची शिफारस केली, 5,328 जाहीर केला. हे काढलेले MSP किंवा हमी भाव आहे, हा चुकीचा आहे. त्याच्यात दुरुस्ती केली पाहिजे. आणि मला असं वाटते का अनुदानाशिवाय कुठलाही उद्योग तो चालू शकत नाही. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर आतापर्यंत जी काही प्रोत्साहन दिलं इतर कंपन्याला, त्यांना ते कर्ज माफ म्हणत नाही, प्रोत्साहन निधी म्हणतात. तो खूप चांगला शोधून शब्द काढलेला आहे. तुम्ही सगळ्या कंपनीला प्रोत्साहन निधी देऊन त्याला मोठं करण्याचा प्रयत्न करता, सावरण्याचा प्रयत्न करता. मग शेती उद्योगाला तुम्ही सावरलं पाहिजे ना. कर्ज मुक्ती मनाची वेळच आली नाही पाहिजे, पण व्यवस्था तशी करून ठेवली पाहिजे का आजही हमी भावानं आमच्या सोयाबीन किती टक्के विकत घेणार तुम्ही? लावले, खरेदी केंद्र सुरू केले तर किती घेणार आहे? तिथले व्यापाऱ्याचे किती घेणार? शेतकऱ्याचे किती घेणार? मग हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहे ना. आयात निर्यातीवर काय नसतं सरकार, ते पण तेच प्रॉब्लेम आहे. पाम तिला आणतात, इकडं आव्हान करतात, लावा तो भाव म्हणजे पडतो. आपल्या देशातलं तिकडे नेता येणार नाही, पण तिकडलं आपल्याला घ्यावंच लागते. या ज्या बंधनामुळं किंवा या धोरणामुळं हा शेतकरी गारद होत चाललेला आहे. त्याच्यामुळं आता कोणीच काही आपलं करणारं नाही आहे. करून एवढी मोठी लबाड लोकांच्या समोर हे कसे काय टिकणार आहे? हा जो भाव आहे ना, तो लोकांच्या मनातून गेला तर मग लढाई सुरू होऊन जाईल. बरोबर. दुसरं मला विचारायचं की पीक विमा का माहिती का? कारण आता जे आपण संकट बघितलं बघा, तो ओला दुष्काळ तर टर्मच नाही म्हणतात आमच्याकडं, काय टंचाई अमुक तमुक जी काय वाताहत झाली, म्हणजे मराठवाडा, सोलापूर आणि पूर्ण मराठवाडा, विदर्भात पण झाली. जमीनच्या जमीन खरवडून गेली, माती वगैरे. हे जे काय कोंबड्याला 100 रुपये आपण बघितलं काय काय देत आहेत ते. त्याच्यामध्ये आधीची जी पीक विमा योजना होती ती 1 रुपयावाली, ती तर भ्रष्टाचाराने पूर्ण पोखरून निघाली. आता जी आणली सगळे म्हणतात ती कुचकामी, काहीच कामाची नाही. जी आणली ती पण अशीच आहे. तर टिगराबाबत त्यांनी संरक्षणही काढून टाकलं आणि त्याच्यामुळे काय झालं का आता पीक कापणीनंतर त्याला मदत भेटतं. बरोबर आहे. पीक कापणीचा इन ॲव्हरेज पकडून त्याला मदत भेटणार. आता मला जर सातत्यानं 3 वर्ष मला जर विमा भेटला तर माझं काय होईल, 4,000 रुपये 4 क्विंटलचं सरासरी उत्पन्न पकडलं जाईल.
समजा 8 क्विंटलचं सरासरी उत्पन्न झालं पकडलं तर तो 5 क्विंटल झाला तर 3 क्विंटलचे पैसे भेटते, बरोबर आहे. आता सरासरी उत्पन्नच आमचं 5 क्विंटलवर आलं. त्याच्यामुळं आता विमा पीक कापणी प्रयोगानंतर जिथं अतिवृष्टी झाली तिथंच भेटेल. आता सरासरी उत्पन्नाच्या जर वरते झालं तर विमा भेटत नाही, सरासरी उत्पन्नाच्या खाली गेलं तर विमा भेटते. आता तो 4-5 वर जर सरासरी उत्पन्न सारखं जर आलं असेल आणि पीक कापणी प्रयोगानंतर जर आपण त्याचं म्हटलं तर याला विमा भेटणारच नाही. सरकारला कळत नाही? कळतं ना त्याला. असते कशी निकष आणली? काय झालंय का शेतकरी म्हणून आता त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन राजकीय राहिला नाही आणि संविधान म्हणून सामाजिक तो पण काही राहिलेला नाही आहे. त्यांना माहीत आहे हा जाती धर्मात गुंतलेला आहे, त्यांना हा वोट भेटणारच. धर्माच्या नावानं लोक मत मारल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानं धर्म हा एक मोठा विषय आणून व्यवस्थित निवडणुका येत आहेत. निवडणुका तुम्ही लढवणार आहात. तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहात. तुम्ही नगरपालिका, नगरपंचायत असेल, जिल्हा परिषद, अमरावती महानगरपालिका, ती कुठल्या विषयावरती लढवणार आहात? ती सुद्धा या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लढवणार आहात का? नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुका ह्या काही शेतकऱ्याच्या प्रश्नावर होत नाही. जिल्हा परिषदला त्याचा प्रभाव चांगला राहतं. आता स्थानिक प्रश्न घेऊनच त्या लढावं लागतं. एकटेच लढणार तुम्ही? हां, कारण तुम्ही अपक्षच आहात, पण तुम्ही कधी शिंदेंकडं होतात. थोडं तुमचा राजकीय लंबक जो आहे, तुम्ही आता थोडंसं कुठं आहात तुम्ही नेमकं? हा एक प्रश्न नेहमी विचारतो. आता राजकीय परिघावरती बच्चू कडू कुठं आहेत? आता आम्ही शेतकऱ्यासोबत आहे, दिव्यांगासोबत आहे. मला एक सांगा, मी नेहमी सांगत असतो लोकांना का बाप मेला त्याचं दुःख नसतं, पण नेता मेल्याचं दुःख होते. बाप मेला याचं दुःख झालं पाहिजे. निष्ठा पक्षावर न ठेवता त्या खरं तर आमच्या मायबापावर ठेवल्या पाहिजे, आमच्या भूमीवर ठेवल्या पाहिजे. हल्ली निष्ठा नेत्यांवर गेल्या आणि तिथं गेम ऐकला. कारण बाप मेला तरी 72 नेता जिवंत राहायला पाहिजे, ही जी मानसिकता होत चाललेली आहे, हेच त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं मरणाच्या दारी नेत आहे. फडणवीस सरकारची एक स्ट्रॅटेजी बघायला मिळाली. जरांगेंचं आंदोलन असो की तुमचं आंदोलन असो, ती त्यांनी आंदोलन हाताळली, पण त्याच्यामध्ये त्यांनी शिंदे सेनेला बाजूला ठेवलं. जरांगे हे पण होते, ते शिंदे सेनेजवळ होते, तुम्ही शिंदेच्या बरोबर होता. त्यामुळं भाजपला कुठंतरी ह्याचं श्रेय जे आहे राजकीय, जरांगेंचं पण आंदोलन थांबवण्याचं आणि तुमचं पण, हे त्यांना घ्यायचं तुम्हाला असं वाटतंय की हे श्रेयासाठी पण आहे? म्हणजे बच्चू कडूंना पण जे आहे ते बच्चू कडू लढाऊ आहेत, त्यांना माहिती आहे ते काय मॅनेज होणार नाहीत. त्यामुळं तुमच्या पण याचा मला वाटतं फडणवीस साहेबासारखे असे किती काही आले तर ते आम्हाला थांबवू शकत नाही. आम्हाला फक्त आमचा शेतकरी मजूर दिव्यांगच थांबू शकते. अशी कोणती ताकद देशाच्या पातळीवर उभी राहिली नाही ज्या बच्चू कडूला थांबवलं. विनाकारण थांबवलं तर आम्ही उचलून फेकून देऊ रस्त्याच्या बाजूला. हे आता कोणी पैदा झालं नाही सध्या. थांबत असेल तर शेतकरी थांबवतो. शेवटचा प्रश्न तुम्ही जरी सांगितलं असलं तरी 30 जून तारीख आहे. सरकार तुम्ही जसं म्हणताय तसं शब्द दिलेला आहे आणि 30 जूनपर्यंत कर्जमाफी द्यायची आहे. म्हणजे अहवाल जरी आला समितीचा तरी तो त्याच्यातून आता पळवाट नाही आहे, त्यांनी किती काही केलं तरी. पण हे सरकार जर बघितलं आपण, म्हणजे कुठलंही सरकार जे आहे ते बाबा आर्थिक, मग लाडकी बहीण, मग पैसेच नाही आहेत, काही शब्दात किंवा जसं म्हटलं की बाबा तत्वता मान्य अमुक तमुक काही शाब्दिक खेळ पळवाटा वगैरे, तर त्याला सुट्टी तुम्ही देणार नाही. म्हणजे तुम्ही काय करणार आहात? खरं तर ही जबाबदारी आता माझ्यापेक्षा सरकारची जास्त आहे, कारण ते मीडिया येऊन समोरून बोललेले आहे आणि इतकं बोलल्यानंतर जर ते माफी केली नाही तर फडणवीस नावाचा जो विषय आहे म्हणजे त्यांच्यावर विश्वास मला तर वाटतं तर लोक थोडे थोडे कमी, घरचे पण करणार नाही. त्याच्यानं त्यांनी जर विश्वासघात केला तर आम्ही जागोजागी रेलरोख करू. त्यामुळे ही जी कर्जमाफी आहे ही नुसती तारीख नाही आहे, तर ती खरोखर तारीखच आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय वारंवार, 30 जून 2026च्या पूर्वी आम्ही कर्जमाफी करणार. घोषणा आली, तारीखही आली. कितीची असणार आहे कर्जमाफी? तुम्ही मगाशी म्हणाला ती तेच आता ते 3 लाखाची करतोय, 4 लाखाची. पण एकूण किती हजार कोटीची असणार आहे तुम्ही म्हणाला? आता जर केली असती तर 15-20 हजार कोटीची, आणि आता आम्ही जे म्हणतो ते कर्जदार घेतले तर ते 45,000 कोटी. 45,000ची. ठीक आहे, धन्यवाद बच्चू कडू. तुम्ही तपशीलवार हे आंदोलन कसं उभं राहिलं, तुम्ही कशा प्रकारची रणनीती आखली गेले, 7-8 महिने तुम्ही सातत्याने आंदोलन करता, हे आंदोलन होऊ नये यासाठी काय प्रयत्न केले गेले, आंदोलनाची किंवा तुमची बदनामी करण्याचे पण कसे प्रयत्न झाले हे तुम्ही सांगितलं. आणि ही जी कर्जमाफी आहे किंवा कर्जमुक्ती आहे
ही तुम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आहात. जर सरकारने ह्याच्यामध्ये काही परत जुमलेबाजी केली तर परत 1 जुलैला रेल रोकोच्या याने तुम्ही करणार आहात. प्रेक्षक हो, बच्चू कडू यांनी त्यांची सगळी जी भूमिका आहे ती मांडलेली आहे या आंदोलनाची. त्यांनी खंत देखील व्यक्त केलेली आहे की जो पीडित आहे, जो शेतकरी आहे, तो स्वतःही काय बोलत नाही आहे, उद्रेक होत नाही आहे किंवा सगळ्या चळवळी ज्या आहेत त्या थंडावलेल्या आहेत. अशा वेळेस लाखभर शेतकरी जमा करणं किंवा नाकेबंदी करणं हे मोठं यश आहे. सरकारला त्यांचं जो जाहीरनाम्यातलं वचन आहे ते सातत्याने त्याची आठवण करून देणं हे त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांचा दावा आहे की ही वेगळी कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती ह्याच्या आधीपेक्षा ते का ते त्यांनी सांगितलं की फक्त थकीत नाही तर रनिंग आहे आणि ती घेतल्याशिवाय ती राहणार नाहीत. आणि जर शब्द फिरवला तर परत ते आंदोलन करणार आहेत. तुम्हाला त्यांची भूमिका, त्यांची मतं, त्यांच्यावरचे जे आक्षेप आहेत त्या आक्षेपाला दिलेली उत्तरं ही कशी वाटली, ही एकूण चर्चा जी आहे ती तुम्हाला कशी वाटली, तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यासह कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि बघत राहा बोलपुड. धन्यवाद.